जय भीम मित्रांनो, दादूच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी आदर्श आणि आपल्यासोबत अजून एक जोडीदार मी तिघजण फिरायला चाललेलो आहे। तुम्हाला ते जोडीदारचा चेहरा दाखवतो मी आणि खूप खास आहे तो पण जोडीदार आपला अतुल भाऊ। हे अतुल भाऊ आहेत, हे अतुल भाऊ आपले नागपूरमधले आहेत। नागपूरहून ते फिरायला इकडे आलेले आहेत आणि बोलो चला फिरायचं असं तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरूया, एवढं लांबून आलेले आहेत। तर आता मुलुंडला आलो आहे मी। आता म्हणून चेक नाका, आता चेक नाका खूप बदललेला आहे पहिल्यापेक्षा खूपच, म्हणजे पहिला भारी होता तो जो चेक नाका पहिला होता ना, तो एक नंबर होता। बोलतो ना काहीतरी अपडेट झालंच पाहिजे जीवनामध्ये, तसं त्याच्यामध्ये पण अपडेट झालेलं आहे। तर बघूया आपण, चला पुढे। चेक नाका क्रॉस केल्यानंतर मॉल, मुलुंडला आलो आहे आम्ही आता स्टेशनला। तर स्टेशनला आता पटरीचं काम चाललेलं आहे, बघू शकता। तर ट्रेन आलेली आहे, म्हणून त्यामुळे ते लोक सर्वजण पट्टीतून बाहेर निघालेले आहेत। त्यावेळेला ट्रेन आता लगेच आतलं बोलले, अरे आमच्या गावाला जाणारी गाडी आहे ट्रेन। चला, चांगली गोष्ट आहे, कोणतरी भेटलं त्यांच्या गावचं। चलो, नंतर स्टेशनवर गाडी नाही आलेली आहे, वाट बघतोय आता गाडीची। त्या स्टेशनवर आले, आमच्या स्टेशनवर कधी येणार गाडी? पटरीचं काम चाललंय खूप। तुम्हाला सांगतो ना भावानो, की खूपच मेहनती लोक असतात हे लोक। एवढी मेहनत करतात ना, आपल्या जीवनामध्ये आपण कधी एवढी मेहनत नसेल केली, पण ते लोक तेवढी मेहनत करतात। खूप मेहनती असतात ते लोक खरंच। अतुल भाऊ, अरे वा, आले आले। अतुल भाऊ चला पुढे, चला पुढे। अवे आला आदर्श। अजून एक छोटा मेंबर आहे आपल्यासोबत, तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही। बघा, मेहनती म्हणजे महिला किती मेहनती आहेत, ते लोक स्ट्रॉंग आहेत एकदम। तर भावांना आता बसमध्ये आम्ही, तर अतुल भाऊ पण बसले बाजूला माझ्या। तर आम्ही आता कुर्ल्याला आहेत, तर कुर्ल्यावरून आम्ही आता बांद्राला झालो। त्यामुळे बसची वाट बघून थकलो होतो, तेवढ्यात बस आली आम्हाला, बस पण भेटली आणि बसायला पण भेटलं, हे इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी। आणि थोडंसं ऊन पण आहे, बघा। बिल्डिंग आहे बघा, काय का मोठ्या मोठ्या आहेत ना। खरंच मित्रांनो खूप छान वाटतंय, हप्त्यातून एकदा फिरायला गेलं ना, खरंच खूप बरं वाटतं। चला आता बघूया, आता पुढे बोट आली आहे। ह्या बोटनी नाही जाणार आम्ही, ते पुढच्या बोटनी जाणार आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की आम्ही कुठे चाललोय त्या। अतुल भाऊ पण एकदम गॉगल बिगल लावून, सूर्याचा किरण सर्व असं पडतंय ना, एक नंबर भारी वाटतं पाण्यामध्ये। ते बघा, एक नंबर भाई, एक नंबर, खूप छान सीन आहे या। खूप कमी लोकांना बघायला भेटतं आणि आम्हाला आता बघा भाऊ ना, आता आम्हाला इथे जायचं आहे। अजून किती अंतर आहे बघा, आमचा अंतर बघा किती लांब आहे अजून, आम्ही खूप लांब आहे आम्ही अजून। तर चला, बोटीतच आहे अजून आम्ही, बोट सुरू होते। खूप खूप चांगला छान एकदम झालेली बोट सुरू पण झालेली आहे। तर बघा सर्व बाईक बिक सर्वजण चाललेली, बोट चालू झाली। खरंच यार खूप जण आले तर, म्हणजे अर्धे तर ठाण्यामधलेच आहेत सर्व, ते पण बाईक घेऊन आले सर्वजण एवढ्या लांब। आपण पण नेक्स्ट टाइम बाईक घेऊन यायचं या साईडला। नाही तर बोटीचं तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा बोट बघा, टर्न मारते तर पाणी बघा पाठी, एकदम भारी यार। खरंच खूप छान पद्धतीने एकदम
आरामात येऊन नेतात आम्हाला. अतुल भाऊ परत आले. अतुल भाऊ ऐकतच नाही. जिथे शूट चालवले अतुल भाऊ चला मी पण येणार. या या बोलू. त्यामध्ये मी तर दिसलोच पाहिजे है ना. हे बघा यांना पण सेफ्टी जॅकेट दिले घालायला. एक नंबर भावा, एक नंबर सीन बघ ना भाई. खतरनाक म्हणजे साईडने पूर्ण जंगल आहे एकदम. अरे एक नंबर. मी तुम्हाला सांगतो ना भावा, ह्याचे जे मी फोटो काढलेले ना ते सर्व अपलोड करणार आहे यूट्यूबवरती. आता लगेच नाही करणार, पहिला व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. खरंच खूप छान पद्धतीने एकदम. ढग बघा ना एक नंबर. असं वाटतं ना जसे कापूस ठेवलेले त्याचे एक साईडला. एक नंबर ढग वाटतंय. असं तर खरं असं वाटतं म्हणजे एक चित्र बघतोय मी, चित्र काढले म्हणून. यांना सेफ्टी जॅकेट दिलं, आम्हाला दिले नाही बाई. एक खतरनाक सीन आहे यांचा. आलो आम्ही. चलो आता उतरायचं लगेच. भावानो आलो 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 पॅगोडाला आलो. खरंच भावानो खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. लांबूनच एकदम भारी वाटतंय. पण खरंच मी ऐकलेत, मला असं आलंय की स्वर्ग बघायचं असेल तर पॅगोडाला या. खरंच खूप छान आहे. बाहेरून एवढं मस्त वाटतंय. खूप वर्षानंतर मी आलोय. आणि मी पहिल्यांदा आलो तर एवढं चांगलं डिझाईन केली नव्हती, पण आता खूपच छान डिझाईन केलेली आहे. खूपच छान. आणि खूप खूप गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत. खूप वेगळ्या प्रकारच्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत इथे. इथे मी ऐकण्यात आलं आहे मला इथे. तर बघूया आपण, चला पुढे जाऊन. आणि तुम्ही पण बघू शकता खूप पब्लिक आलेली आहे. थोडंसं लेट झालेलो आहे मी. आणि हे बघा एक नंबर भावांनो, एक नंबर. खरंच हे बघा आपले भाऊ आपल्यासारखेच ब्लॉग बनवत आहेत. खरंच असे ब्लॉग करणारे मित्र खूप कमी भेटतात आपल्याला. खूपच छान आणि एक नंबर मस्त. खरंच एक नंबर भावानं. चला पुढे जाऊया आपण. तुम्हाला सर्व काही दाखवत राहीन, तुम्ही बघत राहा. जर कुठे काही वाटलं तुम्हाला किंवा इथे काहीतरी राहिलं आहे तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला सांगा. चला मग बघूया आपण काय काय आतमध्ये आहे डिझाईन. हे बघा अशोक चक्र एक नंबर आहे. अशोक चक्र एक नंबर. खरंच खूपच छान, खूपच छान. खरंच भावना एक ना एक दिवस तरी या पॅगोडाला. पॅगोडा बघा खरंच. खूपच म्हणजे बोलतात ना स्वर्ग. खरंच अतुल भाऊ तर पुढे पुढे चाललेत. हे बघा त्या साईडने लेडीज आहे, ह्या साईडली जेंट्स आहेत. अतुल भाऊ पण पुढे पुढे चाललेत. अतुल भाऊनं तर लय अतुल झालेलं आहे त्यांना. घाई झालेली आहे बघायची. बघूया आता. चलो अतुल भाऊ बस झाले चला. ऐकतच नाही अतुल भाऊ. फोटो काढण्यात एवढे बिझी झालेत. चलो इथून आतमध्ये एंट्री आहे. हे बघा एंट्री करून लगेच हे बघा आदर्श. आणि हे बघा आपला प्रबुद्ध आणि अतुल भाऊ. आमच्या चौघांचा ग्रुप झालेला आहे इकडे यायचा. बघू शकता एकदम आदर्श पाठून भिजलेला आहे. आणि ऊन खूपच होतं कारण आम्ही लेट निघालो होतो. उन्हातून निघालो होतो त्यामुळे खूप ऊन होतं. तर खूपच छान आहे. खूप फॅमिली सर्वजण घेऊन येतात. लहान मुलांना तर खूप आणलेले आहे इकडे. आणि आणलंच पाहिजे. आपल्या जे धर्म आहेत हे आपले धर्माचे बुद्धविहार आहेत सर्व, हे दाखवलेच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय लहान मुलांना समजणार नाही. सर्व गोष्टी दाखवल्याशिवाय समजणार नाही. दाखवा तुम्ही. काय काय कुठे कुठे काय काय असतं हे सर्व दाखवा. आपले बुद्धविहार, बाबासाहेबांचे विचार हे सांगा पोरांना तुम्ही आपल्या. कारण की खरंच बाबासाहेब
मुलांना कळलेच पाहिजे की काय होते ते. त्यांनी किती संघर्ष केला आहे हे सर्वांना सांगितलंच पाहिजे आपण. बाबासाहेबांनी एवढी मेहनत केली, एवढे कष्ट केले, हे आपल्यासाठी केलेले आहेत कष्ट बाबासाहेबांनी. माता रमाईने पण कष्ट केलेले आहेत, ते पण आपल्यासाठीच केलेले आहेत. खरंच त्यांच्याबद्दल जेवढे आपण बोलू तेवढं कमी आहे. बघू शकता आता वरती एकदम तुम्हाला दाखवतो. हे बघा, जे वरती जी डिझाईन केली ती एक नंबर डिझाईन केलेली आहे. आणि वरतून आता बघा हाती आहे, एक नंबर भावांनो, एक नंबर. बघा किती म्हणजे ह्या साईडला एवढे शांतता आहे ना, पब्लिक एवढी पब्लिक आहे ना. तरी पण मी सांगतो ना, आता तरी मी ना म्हणजे बघण्यात पब्लिक खूप कमी आलेली आहे, पण पब्लिक खूप असते. आणि मी मधल्या वाराला आलेलो आहे, म्हणजे असं बुधवारी आलेलो आहे मी. नाहीतर मग रविवारी बघितलं ना तर तुम्हाला खूप पब्लिक ह्या साईडला दिसेल. आणि खरंच म्हणजे बोलतात ना, खूपच छान पद्धतीने केलेलं आहे इथं. हे बघा पाठीमागे माझ्या खूपच छान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर खरंच माझे जे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अजून खूप काही दाखवेन मी. खूप खूप भारी केलेली डिझाईन एक नंबर केलेली आहे. खूपच छान डिझाईन केलेली आहे आणि खूप चांगले चांगले वाक्य ह्याच्यावरती लिहिलेले आहेत. जर तुम्ही बघाल तर तुम्हाला ती मी पूर्णपणे झूम करून दाखवते तुम्हाला. बघा एक नंबर लिहिलेलं आहे, खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि जे बघा खांब्यावरती डिझाईन बघा काय भारी वाटते. खूप छान पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला एंट्री दाखवतो, एंट्री कुठून आहे ती. बघा चला चला पुढे तुम्हाला एकदम थोडं हळूहळू करून दाखवतोय, किंवा तुम्हाला सर्व जे लिहिलेलं आहे हे व्यवस्थित दिसलं पाहिजे तुम्हाला पण. पण खरंच खूप छान वाक्य लिहिलेले आहेत ह्याच्यामध्ये. डस्टबिन ठेवलं आहे इथं, घाण कचरा विचरा काय टाकू नये म्हणून. आणि खूप चांगली स्वच्छता ठेवलेली आहे, खूपच चांगली स्वच्छता ठेवलेली आहे. सूर्य बघा एकदम म्हणजे असं नाही म्हणजे ते एवढं बघा ना, सूर्याचं जे दर्शन आहे एकदम समोर एकदम दिसतं इथं बसल्यावरती. खूप सारी फॅमिली आलेली आहे. आणि इथे ना आतमध्ये म्हणजे बोलतात ना, इथे म्हणजे असं शांत वातावरण. इथं जर सुई पडली ना तरी सर्वांचे कान असे हे होऊन जातील, आतमध्ये बसायला भेटतं. पण आत्ता तर सध्या तरी कोणच नाही बसले आतमध्ये. तर पहिल्या सर्वांना एंट्री होती आतमध्ये जायला, म्हणजे ध्यान करायला गौतम बुद्धांचं. करायचं आहे बघा. बोलतात की तिथे आतमध्ये 20-21 दिवस बसू शकतो आपण आतमध्ये ध्यान करायला, शांत एकदम. अतुल भाऊ आपले, अतुल भाऊ अशी शूट करायचं, असं शूट करायचं. कारण खरं ते फोटोग्राफर आहेत अतुल भाऊ, त्याच्यामुळे त्यांना सर्व काय माहिती आहे. आपण तर नॉर्मली शूट करतो, पण अतुल भाऊ खूप चांगले एक्सपिरियन्सवाले आहेत कॅमेऱ्याच्या बाबतीत. अतुल भाऊने खूप काय सांगितलेलं आहे, कशी व्हिडिओ बनवायची, असं कसं काय करायचं. तुम्हाला सांगतो भावांनो, जर तुम्ही इकडे आलात ना तर हे सर्व बघा, तुम्ही सर्व बघा. आणि हे बघा, हे सोलर पॅनल लावलेले आहेत. कुठपर्यंत लावले तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्णपणे पुढपर्यंत लावलेले आहेत. हे बघा
छान पद्धतीने केलेले आहे या साईडला. आणि इथे आहे ना भावानं म्हणजे संध्याकाळी 6 नंतर बंद, 6 वाजता बंद होतं. आणि काहीतरी इथे बस येते 7 वाजेपर्यंत, ती भाईंदर स्टेशनला सोडते. डायरेक्ट इथून बस आहे भाईंदर स्टेशनला. आम्हाला भेटली ती 7:30ला ती बस इथून भाईंदरला निघते. इथून 7:30ला सुट्टे इथून ह्या साईडने गेटवरच येते बस या. बघा आकाश. आतील भाऊ आहे बघा, आले आले लगेच. या चलो, रुकने का नाही. हा भाई. अतुल भाऊ पण फुल एक्साइटेड होते की बाबा काय काय दिसतंय तिकडे पॅगोडाला, काय काय आपल्याला बघायला भेटेल. कारण त्यांची फर्स्ट टाईम होती पॅगोडाला यायची. तर त्यांनी ते पण शूट करणार होते, पण ते बोलू नाही निकी तुम्ही शूट करा, मला बघायचं सर्व काय. बोलू चलो. खरंच खूप म्हणजे खूपच छान पद्धतीने संध्याकाळ झालेली आहे. सूर्य मावळायला लागला आहे. हे तुम्हाला मी सारखं का दाखवतोय, कारण की त्यांची जी डिझाईन आहे ती खूप भारी डिझाईन केलेली आहे. खूपच छान आहे बघा. सूर्य मावळतो एकदम हळूहळू. खूपच छान पद्धतीने आहे खरंच. 6 वाजलेत ना, आता सर्वांना बाहेर काढतात. 6 वाजेपर्यंत ते लोक सुरुवात करतात बाहेर काढायला, म्हणजे सर्वांना. वॉचमॅन लोक जे असतात ते 6:30 पावणे 7 वाजतातच. आणि खूपच पब्लिक असते इथे, त्याच्यामुळे थोडंसं लेट होतंच. आणि पब्लिक काही काही जण लेट येतात, तसे आम्ही लेट आलो म्हणून. पण खूपच छान पद्धतीने केलेलं आहे इथे. आणि इथं आपली तुम्हाला मगाशी बोललो जशी ती बस आहे भाईंदर स्टेशन, इथून बरोबर काहीतरी 7ला 7:15ला येते आणि 7:30ला सुटते. 15 मिनटं बस थांबलेली असते. अतुल भाऊ ऐकणार नाही आपले भाऊ, खतरनाक सीन येते करणारे. हे बघा बुद्धांच्या मूर्त्या, खूप भारी भारी मूर्त्या आहेत तिथे. खूप म्हणजे एवढे छान पद्धतीने मूर्ती आहेत ना, का तुम्ही घेऊ शकता ते विकत. असं नाही का नाही घेऊ शकत, घेऊ शकतो आपण. काहीतरी खूप कमी कॉस्टली आहे, एवढं हाय नाही कॉस्टली रेट नाही, त्यांचे रेट जास्त लागलेले नाही. पण खूप कमी प्राईजमध्ये आहेत, तुम्ही येऊन घेऊ शकता मूर्त्या.